Háblame yo, sin darle mi emoción me meto. मित्रांनो, तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता अलाइट मोशन ॲप्लिकेशन मधून। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच ट्रेंडिंग टॉपिक वरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जाईल। आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचा आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला बीटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे आहे। इनपुट केल्याच्या नंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इथे इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं, स्टार्टिंगला आल्याच्या नंतर इथं मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ क्रिएट करून दिलाय। फक्त तुम्हाला काय करायचे आहे, जे तुमचे फोटो आहेत ते ॲड करायचे आहे। फोटो कसे ॲड करायचे ते मी तुम्हाला सांगून देतो। पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती यायचं आहे, नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती यायचं आहे, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, कलर फिलवरती यायचं आहे, नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, फोटोवर क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। तर असे सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। चला तर असे सर्व फोटो ॲड करून घेतो। फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर तुम्हाला जे मी इमोजी पीएनजी दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। आल्याच्या नंतर तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये तुमची पीएनजी आहे त्या पीएनजीवरती क्लिक करायचं आहे आणि याची साईज थोडी कमी करून घ्यायची आणि तुम्हाला जिथं ठेवायचं आहे तुम्ही इथं ठेवू शकता। तर पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करून तुम्हाला सगळ्यात लास्ट यायचं आहे। आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, 2 नंबरचं ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। इथे तुम्हाला 2 लेअर दिसणार, ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करायचं आहे। केल्याच्या नंतर बॅक येऊन बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथं तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे, सगळ्यात लास्टला यायचं आहे। खाली तुम्हाला काय आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या तुम्हाला यायचं आहे 4.25 सेकंदावरती आल्याच्या नंतर 2 नंबरची जी लेअर आहे त्याला इथून कट करून घ्यायचं आहे, काही अशा प्रकारे। तर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम क्रिएट झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचं ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करून इथं एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन येणार।